नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे माझ्या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत ओले बोंबील फ्राय। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी सगळ्यात आधी मी पाव किलो ओले बोंबील स्वच्छ धुवून घेतले आहेत, व्यवस्थित साफ करून घेतले आहेत। तुम्ही बघू शकताय पांढऱ्या कलरची बोंबील आणायची आहे आपण मार्केटमधून। थोडीशी लालसर दिसते ती आणायची नाही कारण ती शिळी असते। आपण आता साहित्य बघूया। हे कोकम भिजवलेलं पाणी आहे। 5 मिनिट कोकम मी भिजवून ठेवलं होतं पाण्यात एवढ्याशा। त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट, मीठ, हळद, लाल तिखट आणि अर्धा लिंबू आपण घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी आपण लिंबू यात पिळून घेऊया। अर्धा लिंबू आपण यात पिळून घेतला आहे। आता आपण अर्धा चमचा मीठ यात घालणार आहोत। तर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आपण आधी। मिक्स करून झालं आहे आपलं। 10 मिनिट झाले आहेत। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघताय याला पाणी सुटलं आहे। हे सर्व पाणी मी फेकून दिलं आहे। सर्व पाणी निथळून घेतल्यावर आता आपण यात अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे। त्यानंतर पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ, त्यानंतर कोकमचं जे पाणी होतं ते आपण थोडं यात घालून घेणार आहोत। आता आपण व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिक्स झालं आहे आपलं। आता आपण 2 चमचे रवा, 2 चमचे तांदूळ पीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा मीठ, हे सर्व घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं छान मिक्स झालं आहे। आता आपण गॅसवर तवा ठेवतोय। त्यात 2 मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे। सर्व बाजूला स्प्रेड करायचं आहे तेल तव्याच्या। त्यानंतर आपले बोंबील एक एक असे करून घ्यायचे। यामध्ये वर खाली करून घ्यायचे आहे, जास्त दाब द्यायचा नाही आहे त्याला। आणि तव्यावर ठेवले आहे। असंच एक एक बोंबील आपण तव्यावर सोडायचं आहे फ्राय करण्यासाठी। आपण शॅलो फ्रायच करणार आहोत हे। तरीही खूप कुरकुरीत असे होतात, चवही खूप छान लागते। या प्रकारे आपण आपले सर्व बोंबील फ्राय करायला ठेवले आहेत। आता वरतून थोडंसं तेल सोडते मी। 5 मिनिट झाले आहेत। आता मी हे उलटं करते हळूहळू। मोठ्या चमच्याने मला त्रास होतो आहे, मी फोर्क घेते आहे आता आणि फोर्कने एक एक असं करत सर्व बोंबील उलटे करून घेते आहे। खालच्या बाजूने ते झाले आहेत। 5 मिनिटं लागतात फक्त हे एका बाजूला। प्रत्येकी 5-5 मिनिटात ते व्यवस्थित क्रिस्पी होतात। यालाही 5 मिनिट झाले आहेत। सर्व मी आता खाली उतरवते। आता आपली डिश रेडी करते। तर ओले बोंबील फ्राय खाण्यासाठी तयार आहेत। गरमागरम ओले बोंबील तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट करा। यात काही शंका असली तर मला विचारा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा। ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।